महिला दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब आणि लायनेस क्लब यांच्या वतीने साईनाथ माध्यमिक विद्यालयात महिलांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। 8 मार्च हा महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचा पर्वणीचा दिवस म्हणून पाहिला जातो। त्यामुळे या दिनाचे महत्त्व लक्षात घेता लायन्स क्लब आणि लायनेस क्लब यांनी साईनगरीतील 12 कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा या निमित्ताने साजरा केलाय। विद्यालयातील विद्यार्थिनींना शारीरिक सुदृढता राहावी या उद्देशाने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर म्हस्के यांची माहितीपर व्याख्यानाचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले। सत्कारमूर्ती महिलांना शॉल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। यावेळी बोलताना लायनेस क्लबच्या पदाधिकारी महिलांनी कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली आहे। आज जागतिक महिला दिन आम्ही या शाळेमध्ये साजरा केला। पहिल्यांदा मी या शाळेचे सचिव जे आहेत, अध्यक्ष जे आहेत मनोज भाऊ लोढा यांचं कौतुक आणि आभार मानते की त्यांनी आम्हाला शाळेच्या बोर्डाच्या परीक्षा असताना सुद्धा दुपारची शाळा भरवून आम्हाला वेळ दिला, मुली उपलब्ध करून दिल्या आणि आमचा जो कार्यक्रम अतिशय सुंदर झाला त्याचं सर्व श्रेय मी त्यांना आणि या शाळेचे जे मुख्याध्यापक आहे त्यांना देते। तसेच लायन्स आणि लायनेस क्लबने आज महिला दिनी हा जो कार्यक्रम केला तर त्या कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या शिर्डीमधील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार ठेवलेला होता तर त्या 12ही जणी आल्या, विविध क्षेत्रातल्या होत्या। अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःचा संसार, कुटुंब त्यांनी उभं केलं, मुलं शिकवली। अशा महिलांचा आम्ही सत्कार केला, त्यांनी तो स्वीकारला, त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देते। खरं म्हणजे 8 मार्च हा महिलांच्या सन्मानाचा दिवस असतो। आत्मसन्मान आणि महिलांमध्ये जे गुण असतात, सुप्त गुण म्हणू आपण त्यांना, तिच्याकडे बुद्धिमत्ता आहे, चातुर्य आहे, तिच्याकडे शौर्य आहे, शक्ती, भक्ती सगळ्या गुणांनी ती युक्त आहे। हे गुण समाजाला माहिती व्हावेत, त्याची समाजाला जाणीव व्हावी, यासाठी हा दिन खरं साजरा करायचा असतो। आणि ह्या अशा सामाजिक उपक्रमातूनच असं आपण महिलांच्या संदर्भामध्ये कार्य करू शकतो। आणि आम्ही लायनेसनी हा उपक्रम खास त्यासाठीच राबवला आणि महिलांनी त्याला, गावातल्या महिलांनी उत्स्फूर्त अशा प्रकारची साथ दिली। आम्ही मुलींसाठी डॉक्टर म्हस्के गायनोकॉलॉजिस्ट यांचं भाषण ठेवलेलं होतं आणि हा महिला दिन अशा पद्धतीने अतिशय उत्कृष्ट साजरा झाला आणि तशा प्रतिक्रियाही महिलांनी दिल्या। याबद्दल लायनेसची प्रेसिडेंट म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतो। आणि दुसरी गोष्ट की आमचे लायन्स मेंबर जे आहेत आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर एकनाथजी गोंदकर, त्या सर्वांनी आम्हाला सर्वच बाबतीत आर्थिक आणि अगदी कार्यक्रम पूर्ण यशस्वी होईपर्यंत संपूर्ण सहकार्य दिलं आणि हा कार्यक्रमाचा अशा पद्धतीनं पार पडला। साईनाथ विद्यालयात हा महिला दिन सारखा उपक्रम साजरा केला जावा यासाठी संस्थेचे सचिव मनोज लोढा यांनी सकारात्मक भूमिका घेत महिला ह्या 4 भिंतींच्या बाहेर पडून आपले कर्तृत्व जगासमोर मांडावे आणि समाजाने देखील महिलांना सन्मानाने वागवून त्यांच्या कलागुणांचा आदर करावा असे यावेळी म्हटलंय। महिला दिनानिमित्त हा जो कार्यक्रम, ही जी चळवळ उभी केली 1957 पासून आहे, तसं पाहायला गेलं तर महिलांवर तसं खूप मोठा अत्याचार आहे। आज पुरुषांबरोबर महिलांनी उभं राहायचं म्हणजे काय? त्या महिलांनी खांद्याला खांदा द्यायचा, पण आपली संस्कार आणि संस्कृती जपायची। त्या महिलांनी चा जर इतिहास पाहिला, शिवाजी महाराजांची आई तिने खरं शिवबा घडवला, अशी माय माता जिजाऊंना माझा सादर प्रणाम। झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिने इंग्रजांपुढे लढा दिला 16व्या शतकामध्ये, तिला माझा सादर प्रणाम। आदरणीय फुलेताईंनी शैक्षणिक क्षेत्रात उभारणी केली, त्याबद्दल त्यांचा माझा सादर प्रणाम। तसेच या लायनेस क्लबने आज जे शिर्डीमध्ये चळवळ उभी केलेली आहे, आदरणीय रजनीताई गोंदकर उर्फ शेळके यांनी जी ही चळवळ उभी केली, ही भविष्यातली
आणि याचे जे आधारस्तंभ आहे डॉक्टर एकनाथजी गोंडकर यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि भावी आयुष्यात श्रीवर्गाला असाच मान आणि सन्मान सदैव जागरूक राहो आणि जागरूक ठेवो याबद्दल शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. माध्यमिक विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम लायन्स क्लब आणि लायनेस क्लब या दोघांच्याही संमतीने या ठिकाणी घेण्यात आला. जागतिक महिला दिनाचं महत्त्व मुलींना कळावं त्यामागचा तो उद्देश होता आणि त्या माध्यमातून मुलींना आपल्या आरोग्याविषयी काळजी कशी घ्यावी, आपण जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे यावर एक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर मस्केताई यांनी छान असं व्याख्यान या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे मुलींमध्ये सुद्धा एक जनजागृती घडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि या निमित्तानं आमच्या लायन्स क्लबच्या वतीनं मुलींना ज्या नेहमी अडचणी असतात पण त्या सांगू शकत नाही त्यासाठी सॅनिटरी नॅपकिन हे आम्ही शाळेमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. विनामूल्य असे सॅनिटरी नॅपकिन जवळ 1000 नग आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत, जेणेकरून ज्या अडचणी ऐन वेळेला मुलींना शाळेमध्ये येत असतात आणि त्या अडचणी दूर व्हाव्यात हा त्यामागील उद्देश होता. त्या दृष्टिकोनातून तोही कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आला आणि या ठिकाणी अतिशय वंचित अशा महिला, वंचित या अर्थानं की ज्यांचं खूप मोठा त्याग आहे, कुटुंबासाठी त्याग आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये वाटचाल केली, अशा महिलांचा या ठिकाणी आम्ही जवळजवळ सत्कार केलेला आहे. 11 ते 12 महिला या ठिकाणी सत्कार योग्य निवडलेल्या होत्या. साईनाथ विद्यालयातील विद्यार्थिनींना स्त्री शक्तीचे महत्त्व कळावे तसेच मानसिक आणि शारीरिक सुदृढता यावी यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या मुली ह्या भविष्यात विश्वाची निर्मिती करणाऱ्या आहेत, त्यामुळे त्यांना पाठबळ मिळणे हे महत्त्वाचे असून त्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थिनींबरोबरच शाळेतील शिक्षिका, शहरातील महिला, लायन्स क्लबचे पदाधिकारी, लायन्स क्लबच्या पदाधिकारी, भगिनी आणि शिक्षक उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी.